280 वर्षांपूर्वीचं एक पत्र आणि त्या एका पत्राने मराठ्यांचा बुंदेलखंडातील कारभार पुन्हा चर्चेत आणला। कल्पना करा, आजपासून तब्बल 280 वर्षांपूर्वी पेशव्यांच्या काळात लिहिलेलं एक पत्र अचानक समोर येतं। पत्र साधं नाही, त्यावर आहे पेशवा बाळाजी बाजीराव अर्थात नानासाहेबांची राजमुद्रा आणि स्वाक्षरी। आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या पत्रातून समोर येतंय बुंदेलखंडात मराठे आपला प्रशासनाचा कारभार नेमका कसा चालवत होते याची महत्त्वाची माहिती। नमस्कार, मी हर्ष, तुम्ही पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। मध्य प्रदेशातील दतिया परिसरात सापडलेल्या या ऐतिहासिक दस्तऐवजाने इतिहासात संशोधकांचं लक्ष वेधून घेतलं आहे। हे पत्र मोडी लिपीत लिहिलं गेलं आहे। ज्ञान भारत मोहिमेअंतर्गत ऐतिहासिक कागदपत्रांचं सर्वेक्षण सुरू असताना पुरातत्व डॉक्टर वसीम खान यांना हे पत्र एका खासगी संग्रहालयात सापडलं। आता प्रश्न येतो, हे पत्र नेमकं कोणाला लिहिलं होतं? तर हे पत्र होतं नारोशंकर यांच्यासाठी। आणि इथेच इतिहासाचा आणखी एक रंजक अध्याय समोर येतो। नारोशंकर हे मराठा साम्राज्यातील महत्त्वाचे सरदार होते। 1729 मध्ये बाजीराव प्रथम बुंदेलखंडात गेले तेव्हा नारोशंकर त्यांच्यासोबत होते। मुघल सेनापती मोहम्मद खान बंगश यांच्या विरोधात राजा छत्रसाल यांच्या मदतीसाठी बाजीरावांनी मोहीम उघडली होती। या मोहिमेत नारोशंकरांचाही सहभाग होता। पुढे बुंदेलखंडात मराठ्यांचा प्रभाव वाढला आणि नारोशंकर तिथल्या मराठा प्रशासनातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक बनले। आता या 280 वर्ष जुन्या पत्राकडे परत येऊया। या पत्रामध्ये करेरा, अकबराबाद आणि दमरौन या परगण्यांतील प्रशासन, जागीरदार आणि जमीनदारांच्या नियुक्त्या, नजराना आणि इतर महसुलाशी संबंधित देयकांचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे। म्हणजे युद्ध जिंकणं ही एक गोष्ट, पण जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार कसा चालवायचा, महसूल कसा गोळा करायचा आणि स्थानिक प्रशासनाची रचना कशी करायची याची झलक या पत्रातून मिळते। आणि यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, मराठ्यांची सत्ता केवळ तलवार आणि युद्धापुरती मर्यादित नव्हती। प्रशासन उभं करण्याची त्यांची यंत्रणाही तितकीच महत्त्वाची होती। पण या शोधाची कहाणी इथेच संपत नाही। याच सर्वेक्षणात दतिया येथे नारोशंकरांची ऐतिहासिक हवेली आढळून आली आहे। या हवेलीत त्या काळातील आणखी अनेक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध असल्याचं समोर आलं आहे। म्हणजे एका पत्रातून इतिहासाचा दरवाजा उघडला आहे, पण त्या दरवाजामागे अजून किती दस्तऐवज आणि किती कथा दडलेल्या आहेत हे येणाऱ्या काळात समोर येऊ शकतं। आज आपण इतिहासात पुस्तकांमध्ये वाचतो, पण कधी कधी एक जुना कागद त्या पुस्तकांपेक्षाही जास्त काही सांगून जातो। 280 वर्षांपूर्वी नानासाहेबांनी लिहिलेलं हे पत्र म्हणजे फक्त कागदाचा तुकडा नाही, तो मराठ्यांच्या प्रशासनाचा, त्यांच्या राजकीय विस्ताराचा आणि बुंदेलखंडातील त्यांच्या प्रभावाचा एक जिवंत ऐतिहासिक पुरावा आहे। आता प्रश्न असा, तुमच्या मते इतिहास समजून घेण्यासाठी अशा जुना दस्तऐवजांचं जतन अधिक महत्त्वाचं आहे की जुन्या किल्ले हवेल्यांचं? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।